संपदा सगळ्यांचं स्वागत करते भविष्यावर बोलू काही या कार्यक्रमात आणि शरदजी उपाध्ये उपस्थित आहेत त्यांचंही मनापासून स्वागत करते। नक्षत्रांचा अभ्यास चाललाय आपल्या या कार्यक्रमात आणि आपण आता सिंह राशीकडे वळलोत। सिंह रास ही कुठल्या एका विशिष्ट नक्षत्रामुळे खरं तर ओळखली जाते हेही तुमच्या मनात आता पक्क झालं असेल, कारण आपण मेष राशीपासून जसं बोलत आलो तसं लक्षात आलं की कोणतं तरी एक नक्षत्र हे जास्त प्रभावशाली असतं किंवा त्यामुळे ती रास ओळखली जाते। मग तसं सिंह रास ही कोणत्या नक्षत्राने ओळखली जाते या पहिल्या प्रश्नाने आपण चर्चेला सुरुवात करूया आणि मग या तिन्ही नक्षत्रांचा आढावा घेऊया। हे दोन प्रश्न खात्री होते तो विचार म्हणून मी काठी आणली आणि बुजुर्गांचा ग्रंथ दोन तयार ठेवले। सिंहेची व्याप्ती नीट लक्षात घे। सिंह राशी सुरू होते नव्या नक्षत्रापासून, जुना सोंगट्या नवा खेळ असं नाही, याच्यात नवीनच नक्षत्र मघा इथपर्यंत 4 अक्षर काही लिहिलं नसलं तरी ही बॉक्स बघ 1 ते 13-20 पर्यंत मघा नक्षत्र पसरलेला आहे सिंह राशीत। तुमचा चंद्र 1 पासून 13-20 कलेपर्यंत कुठेही असेल सिंह राशीत तर तुमचं नक्षत्र मघा। पुढची बघण्याच्या आधी आपण जरा मघाबद्दल बोलू। मघाचा प्रथम चरण कुठे संपतो वगैरे आपल्याला काही कर्तव्य नाही। मला हे जुने बुजुर्गांचं जरा आश्चर्य का वाटतं, ते ॲस्ट्रॉनॉमर होते, तर ह्यांनी मघाबद्दल जे लिहिलंय ते आजच्या काळात पटण्यासारखं नाही, पण त्याचा बेस बघा आहे। नोकर चाकर खूप ठेवणारा हे तंतोतंत कसं अनुभवास येतं। सिंह राशीची कोणी व्यापारी मंडळी आहेत, कोणाचं हॉटेल असेल, कोणाचं सलून असेल, कोणाचं पार्लर असेल, ते लोक काटकसर करत नाही नोकरामध्ये। परफेक्ट सगळी माणसं तयार पाहिजेत। त्याला 2 लोक कमी घेऊ मग गिरायकाने वाट बघ, तसं नाही करणार। पण हे लोक खूप नोकर ठेवतात, त्याचा अर्थ लक्षात घे की त्यांना सर्व्हिस चांगली द्यायला फार आवडतं। तुझ्या माहितीत ब्युटी पार्लर चालवणारी कोणी मघा नक्षत्राची मुलगी असेल तर ती कधी काटकसर करणार नाही। ती मॉलिशवाली ती मुलगी वेगळी, ती हे करणारी ते वेगळी। एखाद दुसऱ्या मुली जास्त घ्यायचा, पगार जास्त द्यायचा, पण कोण बोललेलं सहन करणार नाही मी, कारण सिंह। ह्या लक्षात आलं कसा संबंध जुळा। मला बोलायचं नाही, माझ्याकडून मी परफेक्ट आहे, मग कोणतरी बोलेल आपल्याला या भीतीने आधीच ते स्ट्रिक्ट असतात। मग तुमचा बराच वेळा गैरसमज होतो, हे काय बाई समजते स्वतःला, काय बोलते फटफटफट, अरे पण ती केअर करते क्लायंटची। उदाहरणार्थ एखाद्या सिंह राशीच्या मघा नक्षत्राच्या मुलीचं हॉटेल असेल तर ती पूर्ण दिवस त्या नोकरांवर वसवस करेल, पण ह्याला कारण हॉटेल ही केवढं जबाबदारीच आहे ना। एखादा पदार्थ इकडे तिकडे झालं, काही पडलं, पॉयझन, लोक बोलायला तयार लगे। मग ती मुलं जास्त ठेवणार, त्यांना पगार देते म्हटल्यावर त्यांच्याकडे बरोबर कामं करून घेणार। हॉटेल बंद झाले की सगळ्यांना म्हणत चला या जेवा आता, पण तू रात्री सकाळी हे केलं बरोबर नाही केलंस। म्हणजे ती खूप स्ट्रिक्ट मालकीण आहे, पण खूप चांगली आई पण आहे आपली, असं त्या मुलांना वाटेल। म्हणून मला पहिल्याचा हा त्यांनी विचारपूर्वक नोकर चाकर खूप ठेवणार म्हटलंय। मग धनवान आहेत हे असे करणारे लोक पैसे खूप मिळवतात। मानाने वागायचं, मानाने व्यवसाय करायचा आणि पैसे मिळवायचे, हे लाचार लोक नाहीत मघावाले। म्हणून मानी म्हटलंय स्वातंत्र्यप्रिय, असं बांधून घेणं त्यांना आवडत नाही। मुलं वगैरे सगळे ठेवले आहेत कामाला, ठीक आहे, किंवा ब्युटी पार्लरमध्ये मुली ठेवल्या आहेत, पण स्वतः ती सांगेल त्यांना मी जरा जाऊन येते 1 तासभर, तुम्ही सांभाळा, असं एकच एका ठिकाणी चिकटून राहणं पण त्यांना आवडत नाही। म्हणून बिझनेस वुमनला किंवा बिझनेस मॅनला मघा अतिशय सुंदर। आणि मग त्यांनी बाकी सगळं म्हटलं तेही टाळलं की हिमती आहेत, थोडे राजकारणी पण आहेत, असं यांच्यामधले अनुभव खूप येतात। आता कसे अनुभव येतात, ते सिंह राशीची बाई होती, तिला नवरा म्हणाला रागारागाने, मी ते एक पुस्तक ठेवलं होतं ते कुठे गेलं काल, तर ते म्हणजे कुठलं पुस्तक, तर शतायू शिवा, तर म्हणजे मी फाडून टाकलं ते, उद्या सासूबाई येणार आहेत, त्यांच्या हाताला लागलं असतं तर। अभिमान आहे सिंहमध्ये, बाकी सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत, तुम्ही व्यवसाय सगळं मान्य आहे, पण इगो कशाला, मी माझं वगैरे। मग तो इगो कुठल्या पद्धतीपर्यंत जातो, तर कीर्तन चालू होतं देवळात
आणि मस्त पंखा लावला तर कीर्तनकारा उकडत होता म्हणून. तो एक माणूस उठला, पंखा बंद करून टाकला. तर कीर्तनकार म्हणाला, एवढं उकडते तुम्ही, काय बंद करायचं कारण काय, तुम्हाला त्रास होतो तर लांब बसा. तर म्हणे, हा पंखा मी डोनेट केला आहे, त्या प्रत्येक ब्लेडवर माझं नाव आहे गाडगीळ, चालू राहिलं तर कसं दिसेल ते. आता हा प्रकार पाहिला, ह्याला कंजूशी म्हणायची का प्रसिद्धीचा अभ्यास. मी डोनेट केलं ना, माझं नाव लोकांना दिसलं पाहिजे. म्हणून इथे तुला जरा सांगायचं म्हणजे माघा चुकून झालंय ते, हे मघा आहे. याचा जो क्लोजअप प्रेक्षकांना दिसत, हा कान्याची गरज नाहीये, मघा. म्हणून कित्येक लोक म्हणतात मघा आहे का, नीट बघा. तर बरोबर आहे, ते मघा नक्षत्र आहे. आणखी त्याचे जे गुण दिलेत ते म्हणजे स्ट्रिक्ट असणं. आता समज हे स्ट्रिक्ट हॉटेल बेटेल मी उदाहरणं दिली. जेलर लोक स्ट्रिक्ट असतात. तर एका जेलरला अशी इच्छा झाली की आपण असे सारखे ओरडतो वगैरे नाही, आपण आता या लोकांना चांगलं करून बघू. पण माझं एक असं नाव झालं की मी फार कडक आहे वगैरे. मग त्यांनी सगळ्यांना रामलीला करायला सांगितलं. एक मस्त नाटक बसवलं, सगळ्या कैद्याने रामलीला केला. आणि नंतर तो जेलर असा चिंतातूर बसला होता. सकाळी त्याचे साहेब आले, तुम्ही कालपासून चालू केलं, चांगलं आहे, कैद्यांमध्ये इम्प्रूव्हमेंट होईल, पण काय थकलेले का दिसत नाही. तर जो हनुमंतांचं काम करणारा होता जे कैदी, तो जडीबुटी आणायला गेला, तो आलाच नाही अजून. ही मग त्याला लगेच कळतं, नाही मी उगीच सोशल होतो. आणि मग मगावाले काय म्हणतात, ही दुनियादारी खूप केली, मला नाही पटत, मला पटतं स्ट्रिक्टच राहायचं. आता तू तुझ्या मगा नक्षत्राचे मित्र मैत्रिणी सगळे लोक कोण कोण आहेत ते बघ, तुझ्या एक लक्षात येईल. ते खूप चांगले वागतात. केव्हा तरी कोणीतरी सांगतं म्हणून थोडे लूज वागून बघतात, आणि ते लूज वागल्यावर लगेच त्यांच्यावर परिणाम होतो. कोणीतरी त्यांचा गैरफायदा, आणि त्यांना ते आवडत नाही. म्हणून मघाचे लोक शिस्तप्रिय आहेत, रिझल्ट ओरिएंटेड आहेत, खूप नोकरा तक्रार खर्च करतील, घरात सुद्धा व्यवस्थित कोणाला नोकर चाकर ठेवतील, पण सर्व्हिस परफेक्ट त्यांना दिली पाहिजे. कधीही काळी मघा नक्षत्राचं एखाद्या मुलावर प्रेम बसलं, मुलीचं किंवा मुलीवर मुलाचं, त्यांना एवढंच सांगायचं, ही व्यक्ती स्ट्रिक्ट वाटेल, रागीट वाटेल, तुम्हाला असा प्रतिसाद फारसा देणार नाही गोड बोलण्याचा वगैरे, पण पूर्णपणाने तुम्ही सर्व्हिस नीट दिलीत, माझा नवरा परफेक्ट माणूस आहे, हे एवढं कळलं तिला, तर पुढे मग अफाट प्रेम करेल त्याला. पण ती वृषभवाली रोहिणीवाली नाही, ती उत्तरावाली नाही आहे, ती मृग नक्षत्राची पण नाही, ती फार गोड नाही आहे, पण पूर्णपणे आपल्या कर्तव्यातनं मुक्त झाल्यानंतर एक डिसेंट पर्सनॅलिटी आहे. किती खोल जातात ना. म्हणून मला हे ॲस्ट्रॉनॉमर कम ॲस्ट्रॉलॉजर जे जुने लोक होते ना, त्यांचं खूप आवडतं. त्यांनी नक्षत्र तपासता स्टडी केला. मूळ नक्षत्राच्या ताऱ्यांचं एक वर्णन मी काही इंग्लिश पुस्तकात जेव्हा वाचलं तर मला आश्चर्य वाटलं. त्यांनी एक एक तारा विभाग करून त्या ताऱ्याची इंग्लिश नावं, त्या तारेची प्रत आणि त्या ताऱ्यातनं येणाऱ्या रेडिएशनचा परिणाम इतकं सुरेख दिले. म्हणजे ॲस्ट्रॉलॉजरला ॲस्ट्रॉनॉमी आलीच पाहिजे, ॲस्ट्रॉनॉमरला ॲस्ट्रॉलॉजी आली पाहिजे असं नाही, पण हे ॲस्ट्रॉनॉमर हेल्प करतात. त्या 11ही ताऱ्यांचे त्यांनी इतकं सुरेख परिणाम केलं होतं. आणि मग 11च्या 11 तारे ज्या नक्षत्रात एकत्र येतील ते काय होईल पुढे बघणारच आहोत. पण मग शततारकाच्या वेळेला 100 ताऱ्यांचे त्यांनी 100 एकत्र आले म्हणून फार काय होतं असं नाही. 100 बाबडीचे झाड पण एवढी नावं त्यांनी सगळी शोधून काढून प्रत्येकाचं वैशिष्ट्य, तेही पुराण काळातल्या ग्रंथात नावं आहेत. बरोबर, नक्षत्राचीच नाव आहेत, राशीची नाही. 100 तारे पाहण्याची टेलिस्कोप होती पूर्वी. विचार करण्याचा. मला असं म्हणायचंय, तुला मघा रसिक नाही वाटलं, थोडं स्ट्रिक्ट वाटलं, पण कसं वाटलं तुला, भावतं का ते? मग असं वाटलं की असा माणूस असेल तरच तो एखाद्या समूहाला नाही. पण तू वृषभवाली रोहिणीवाली आहेस, तुला असं दादागिरी करणारा मित्र म्हणा, जोडीदार म्हणा, बॉस म्हणा, डायरेक्टर, प्रोड्युसर कसं वाटेल? आवडेल मी. हां, एक्झॅक्ट. त्याचं कारण असं, आपल्याला मुक्त आवडतं, पण कोणाचं तरी अंकुश, ते कॉम्बिनेशन चांगलं होऊन जाऊ शकतं. तसं नाही म्हणत आहे मी. तुझं नक्षत्र रोहिणी आहे, बरं, तू वृषभ रास, दुसरी धनाची राशी आहे, त्यांना आवडतं खूप स्ट्रिक्ट राहायला, पण कामाच्या वेळी काम. बरोबर. हा स्वभाव आणि मघाचं परफेक्ट मॅच होतं. मघा नक्षत्राची माहिती आपल्याला मिळाली. आता जातोय आपण पुढच्या
पूर्वा या नक्षत्राकडे. मला वाटतं शरदजी 2 तारे या पूर्वाचे आहेत, बरोबर आहे? आता जरा मध्ये खुलासा करतो म्हणजे प्रेक्षकांचा घोटाळा होणार नाही. इथेही पूर्वा लिहिलंय, इथेही पूर्वा लिहिलंय आणि इथेही पूर्वा लिहिलंय. म्हणजे सिंहमध्ये पण पूर्वा आहे, सिंहेमध्ये आहे धनुमध्ये- त्याला पूर्वा फाल्गुनी म्हणतात. फाल्गुन. धनुमध्ये जे येईल ते पूर्वा शाळा शाळा. आणि कुंभेमध्ये येईल ते पूर्वा भाद्रपदा. पण मग जसा याचा स्पष्ट उल्लेख आहे तसा तिथे फक्त पूर्वा का लिहिलंय? जागा नाहीये म्हणून ते लिहिलंय तसं. हरकत नाही. पूर्वाचे तारे किती म्हणालीस तू? 2. पूर्वा. हे पूर्वा कुठे चालू होतं असं मी तुला विचारलं तर इथे म्हणू नको, इथे संपलं पहिलं. ती 13-20 ला चालू होतं, 26-40 ला संपतं, कारण 13-20 कालाचं प्रत्येक नक्षत्र आहे. हे पूर्वा फाल्गुनी सिंवेत आहे आणि पूर्ण मघा पूर्वा उत्तरावर सिंवेचा अंमल आहे. सिंह अभिमानी, करारी, शिस्तप्रिय, दाहक आणि रवी म्हणजे काय बॉसच आहे ना, ग्रहमालेचा राजा. सगळी प्लुटोपर्यंतच्या ग्रहाला आपल्याभोवती फिरवत ठेवणार, सगळ्यांना आपल्याभोवती नाचवत ठेवणार, अशी ही 3 नक्षत्र आहेत. पण त्यांनी पूर्वाला कसं एक्झाम केलंय बघ, कारण मी शोधली. ही जे 2च तारे आहेत पूर्वाचे, त्यांनी त्याच्यामध्ये दाता म्हटलंय. दाता हा एक दातृत्वाचा भाग फार कमी लोकांना माहितीये. सिंहवाले आहेत कडक. मी मगाशी एक हॉटेलचं उदाहरण दिलं. ती मुलगी त्या वेटर्सना वगैरे धारेवर धरेल, पण जेव्हा केव्हा संध्याकाळी जेवायला वाढायचंय किंवा काही कार्यक्रम आहे, दिवाळी वगैरे, दातृत्व पण आहे. तुम्ही घ्या, मी तुमच्याकडनं काम करून घेते ना तर मी भरपूर तुम्हाला देईन, पण मी दिल्यावर गद्दारी करायची नाही, असं त्यांचं नियोजन. त्यामुळे दाता आहे. प्रिय भाषणी. प्रिय भाषणी लोकांना काय वाटतं, स्तुती करणं नाही, दुसऱ्याचं प्रिय करणारं बोलणं. म्हणजे उदाहरणार्थ माझी काही चूक होत असेल आणि मी पूर्ववाल्याकडे गेलो तर तो म्हणलं, पण ते तुमचा हा सगळा प्रोग्राम खूप छान आहे, पण तुम्ही ना थोडंसं असं करा, तुमच्या त्या दाखवण्यामध्ये तुमची काठीद्रावर जास्त वेळ ठेवा, म्हणजे आम्हाला करेक्ट चरण. तो आपल्याला करेक्ट करतोय म्हणून प्रिय करणारं भाषण म्हणजे प्रिय भाषण. लोकांना वाटतं मधुर मधुर बोलायचं म्हणजे प्रिय नाही. आमचं प्रिय करणारा माणूस आहे तो. ही पूर्वा नक्षत्राचे लोक मघासारखे कदाचित फटकळ नसतील, पण सन्मित्र आहेत, कारण ते कधी खोटं बोलून तुम्हाला अंधारात ठेवत नाहीत, व्यवस्थित. मग ही प्रियभाषणी लोक आहेत, हे आपल्या हिताचं बोलणारे ते पहिलं लक्षात ठेवायचं. मग कधी कधी असं पण होतं की खूप रागाचा प्रसंग असतो, मनुष्य चिडत नाही पण त्याला बरोबर असा सल्ला देतो, म्हटलं तर तो स्तुती केली नाही पण गोड बोलून व्यवस्थित आपल्याला मार्गदर्शन केलं आहे. छोटी मुलं पण असतात. एका छोट्या मुलाला तो पाहुणा होता घरातला, 3-4 दिवस म्हणून राहिला होता. तर बाबा काय करतात रे आतमध्ये? तर म्हणलं तुम्ही जाण्याची वाट बघतायत. जे आहे ते गोड शब्दात सांगितलं की तुम्ही आता हलवा विस्तारायचं. असे पण हे पूर्वावाले असतात. कित्येक वेळेला आपल्याला असं दिसतं की हा मनुष्य बोललाय, थोडा हर्ट करतोय आपल्याला, पण त्याच्या मनात एकच इच्छा असते, तुम्ही छान एवढ्या पोझिशनवर त्याला साजेसं वागा. मग पूर्वा नक्षत्रांचे कोणाशी गुण जास्त जमतात हे जर मॅचमेकिंग तू पंचांगात करून पाहिलंस तर सिंहवाले यांचं धनु, मेष यांच्यातल्या नक्षत्रांची छान जमतं, कारण त्यांना स्पष्ट वक्तपणा आवडतो तो. हे मी जरा खुलासा का केला, खूप ठिकाणी असलेले पूर्वा फटकळ आहे. आता तू जर मला सांगितलंस की हे तुमची कॉलर जरा नीट करा ना, त्यात काय फटकळपण आहे? माझ्या काळजीने सांगितलंस की बाबा तुम्हाला लाखो लोक बघतायत, तुमची कॉलर जरा नीट करा, हे व्यक्ती आपल्याला इंटरेस्ट असतो, आपला एक सहकारी तेव्हाच बोलू शकते. हे पूर्वाचं खास गुण लक्षात ठेव. मघामध्ये जी गोष्ट स्पष्टपणे सांगण्याची सवय आहे ती पूर्वामध्ये हळुवारपणे व्यवस्थित सांगायचं. असं हे पूर्वा नक्षत्र सिंह राशीतल्या 13-20 ते 26-40 पर्यंत पसरलेलं आहे. ह्या पूर्वा नक्षत्रात बुध आला तर स्पष्ट हिताचं बोलणारा, त्यात चंद्र आला तर मनाने खूप दुसऱ्याची काळजी करणारा, पण सांगताना अशी काय पद्धत असते त्यांची की एकदा वाटतं हर्ट करतोय का, पण नंतर कळतं आपल्याला नाही तो आपल्या हिताचं बोलतोय. त्यात जो ग्रह तू घेशील त्याप्रमाणे तसं वर्णन जमेल तुला सांगा. मग तू
त्याच्यामध्ये शनी घेऊन बघ. मी माझा एक अनुभव सांगते बघा, बहुतेक शनी असेल त्या पूर्व नक्षत्रामध्ये. एवढा कार्यक्रम सुंदर होतो अशी त्यांनी कौतुक तर केलं आपल्या कार्यक्रमाचं, पण त्याचबरोबर हळूच शांतपणे समजावून मला एक गोष्ट पण सांगितली, पण त्याच्याबरोबर ज्ञानही वाढव. नुसतं हसत आणि सुंदर बोलू नकोस, तर तुझ्या प्रत्येक ज्ञानाचाही तिथे काहीतरी अंतर्भाव दिसला पाहिजे. महाशनीचाच असेल ना प्रभाव. आणि स्पष्ट पण सांगितलंय. स्पष्ट पण सौम्यपणे मंदपणे सांगितलं. बरोबर आहे. हे झाल्यावर 26-40 संपतं आणि आम्ही येतो उत्तरा. पूर्वाचे तारे तू म्हणालीस 2 आणि उत्तराचे 2. आता हे उत्तरा नक्षत्र विभागीय आहे. सिंह राशीतल्या 26-40 सुरू होतं. बरोबर. 26-40 कलेला हे सुरू होतं. ते 30 पूर्वा संपत 26-40 उत्तरा 26-40 आणि एकच चरण 30 संपतो आणि ते कन्येत कंटिन्यू होतं. सिंहेचा करारीपणा आणि कन्येची बुद्धिमत्ता एकत्र येऊन काहीतरी घडणार. ते आपण ह्या लोकांनी बुजुर्गांनी काय लिहिले आधी बघू, मग आपण अलीकडच्या काळाला काय लागू पडेल ते बघू. ह्याने लिहिले उत्तरा म्हणजे उत्तरा फाल्गुनी. हे शांत नक्षत्र आहे. श्रीमंत, गुणवान, भाग्यवान आहे. श्रीमंत याचा अर्थ नेहमी पैशानेच असं घेऊ नका. उत्तरा फाल्गुनीमध्ये सुद्धा श्रीमंत आहे म्हणजे काय, त्याच्या गुणाने तो संपन्न, जे काही त्याचं व्यक्तिमत्व आहे ते प्रगल्भ श्रीमंत आहे. म्हणून गुरु हे संन्यासी असून त्यांच्या काव्यात काय म्हटलंय, गुरु सौभाग्यवंत आणि त्यात श्रीमंत म्हटलंय. गुरु श्रीमंत सौभाग्यवंत, ज्यांच्या हातात फक्त एक कमंडलो आहे, नेसाला एक छाटी आणि पांघराला एक छाटी, ते जगीचा त्रिजगीचा श्रीमंत गुरु सौभाग्यवंत. असं उत्तराचे गुणांनी अतिशय श्रेष्ठ असे एक वर्णन यांनी केलेलं आहे. भाग्यवान पण म्हटलेलं आहे. आणि स्वतःच्या विद्येवर धन मिळवणारा, हे फार अवघड असतं. उदाहरणार्थ आता ह्या नक्षत्राचे लोक जिद्दी असतात. समज तू उत्तराची आहेस आणि तुला असं वाटलं मला ब्युटी पार्लर काढायचं आहे, तर तू ब्युटी पार्लर काढून केवळ पैसे मुलाकडे कल नसणार, काय काय केलं असतं माझा बिझनेस वाढेल. मग त्या कॉस्मेटिक्सची माहिती घेणं, आलेल्या बायकांना काय प्रॉब्लेम असतात नक्की, मग त्यांच्याशी कसं बोलायला पाहिजे. एकीकडे तू बिझनेस मॅनेजमेंटचा पण कोर्स करशील, कॉस्मेटिक्सचा पण करशील, कसं बोलावं ह्याचे पण काही कोर्सेस असतात तेही करशील, पर्सनॅलिटी श्रीमंत करून घेशील. आलेली प्रत्येक बाई म्हणेल नॉलेज हा तिच्याकडे खूप. दुसरी बाई म्हणेल किती केअरफुली करते ते हँडल, असं नुसती ती करायला लागली आणि झोपूनच गेले. म्हणजे अनेक तऱ्हेने आपला बिझनेस वाढवण्यासाठी स्वतःची विद्या वाढवून धन मिळवणारे लोक. कुठून तरी आपण एखादं रत्न विकायचं आणि त्याच्यात भरपूर पैसे काढायचे असलं नाही ते करत. व्यवस्थित आपल्या विद्येला आकार देऊन ज्ञान वाढवून ते पैसे मिळवतात. श्रीमंताचा अर्थ कळला, हाही अर्थ कळला. आणि चांगल्या लोकांचा सहवास त्यांना खूप आवडतो. चांगल्या लोकांचा सहवास ठेवणारा निर्व्यसनी. एक त्यांचा प्रॉब्लेम आहे फक्त आळसाकडे प्रवृत्ती आहे, पण संधी मिळाली तर फास्ट कामं करणारे लोक. हे बारकावे जर सगळे लक्षात घेतले, मग हा स्पष्ट बघता पूर्वा हिताचं बोलणारा आणि उत्तरा श्रीमंत गुणांची वाढ करणारा. टोटल सिंहराशीचं वर्णन अभिमानी वगैरे असलं तरी शेड्स 3 आल्या. शेड्स. आता या सिंह राशीतनं आपल्याला उद्या कन्या राशीत जायचंय, म्हणजे परत उत्तरा आपल्या बरोबर आलेच नक्षत्र. उद्या कन्या राशीवर बोलूया. आज इथेच थांबूया.